नमस्कार. कृपया इकडे लक्ष द्या. ही विनंती करते का ऑर्डर देते? एक अति आवश्यक सूचना. आज वेड्याच्या इस्पितळातून एक वेडा पळून गेलेला आहे. तो खूपच भयंकर वेडा आहे. त्या वेड्याच्या भरात त्याला काय करायचं असतं किंवा नेमकं तो काय करतो हे त्यालाही कळत नाही किंवा पाहणाऱ्यालाही समजत नाही. त्यामुळे ही बातमी जे कोणी बघताय त्यांनी आपल्या बंगल्याची, फ्लॅटची, झोपडीची, जिथे कुठे राहत असाल तिथे जर दारं असतील तर ती बंद करून घ्यावीत आणि दारं नसतील तर ती आत्ताच्या आत्ता लावून घ्यावीत व ती न उघडता बंदच ठेवावी. ही व्यक्ती पुरुष असून तिने पायजमा व कुर्ता परिधान केलेला आहे. कुर्त्याचा रंग सकाळी पांढरा होता, आता तो कुठच्या रंगाचा असेल आम्ही सांगू शकत नाही. त्यांनी डोक्यावर टोपी घातलेली आहे आणि खांद्यावर शबाना घेतलेली आहे. शबनम पिशवी घेतलेली आहे. तर ह्या दोन गोष्टी नागरिकांनी लक्षात ठेवा. आणि हीच सूचना पुन्हा एकदा ऐका. अगं बाई, हा तर खूपच मोठा वेडा दिसतोय. दारं खिडक्या बंद करायची. अगं बाई, दरवाजा तसाच उघडा राहिला. वहिनी म्हणतोस म्हणा? अहो मी दाते. लाज करते तुझं, थांब आता. अहो मी तुमचा शेजारी भगवंतराव दाते. अगं बाई, सॉरी हा. वहिनी, आज कपडे धुवायला बाई नव्हती का हो आली? अहो, मला वाटलं खिडकीत कोणीतरी आहे. अहो तो मीच होतो. तुम्ही खिडकीत काय करत होतात? आत येण्याचा प्रयत्न. हा, खिडकीतून? बंद असलेल्या खिडकीतून. अहो, काय बोलताय अहो, तुम्ही? ऐकून तर घ्या. बंद असलेल्या खिडकीतून मुंग्या कशा काय आत शिरू शकतात याचा शोध लावत होतो. तुम्ही मुंग्या बघायला आला तिथे? नाही हो, मुंगळे. मुंगळे? अहो तुमचे पतिदेव नाना, त्यांना भेटायला आलोय. आहे कुठे तो? हो साहेब, हो पैसे. खिशात हात घाला. हा, माझ्या पैसे काढून द्या. त्यातले 50 रुपये काढून द्या. हा, बाकीचे पैसे खिशात ठेवा. हा. माझ्या हो. अजून नाही आला? अहो वहिनी, वाजले किती? हं? कुठे सांडला असेल कोण असतं? काय बोलताय तुम्ही? तुम्ही फोन लावा त्याला. हो. थांबा हा? मीच लावतो. माझ्याकडे मोबाईल आहे. बर. नाना पुणेकर सापडला. लागला? आहे ग, उचलत नाहीये. उचलत नाहीये. थांबा, हा. पुन्हा लावतो. डायल. अगं बाई, नाना, अरे 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 नान्या, अरे काय हे? अगं बाई, हा कसला अवतार? याला VRS चा अवतार म्हणतात. म्हणजे नान्या VRS घेतलीस की काय तू? यस, रिटायरमेंट, स्वेच्छानिवृत्ती. अरे पण का? प्रेम दात्या, प्रेम. हा? आता या वयात कोणाच्या प्रेमात पडलात? तुझ्या. ईशा, काहीतरीच. किती वर्षाने तुझ्या तोंडून ईश हा मी शब्द ऐकला. मी पण. मी बोलतोय ना दात्या, नोकरी करताना प्रेम करणं म्हणजे गंजल्या नळातून ठिबकणारं पाणी. ठिबक ठिबक ठिबक. पण आता रस्त्यावरचा पाईप फुटावा आणि 100-150 फूट कारंज उडावं तसं माझ्या हृदयात होतंय. वा, काय सुंदर बोललास नान्या. ठिबक सिंचन, 100-150 फूट उंच फवारा. वा वा. अरे लोकांना वाटतं की लग्न होऊन मुलं बाळ झाली की बायकोवरचं प्रेम आटतं. प्रेम हे आटलंच पाहिजे दात्या. प्रेम हे दुधासारखं असतं. दूध, तापलेलं दूध. दूध तापलं की आटतं.
त्याची बासुंदी होती. गुटगुटीत बायकोचे टमटमीत गाल, म्हणजे टम्म फुगलेल्या पुऱ्या, आणि ओठावरची मंद चारोळीची झुळूक झुळूक म्हणजे बासुंदी आज मला हवी आहे. प्रेमरूपी दूध है उकळोनी ना फाटते, उकळोनी उकळोनी आले कळोनी, साठते ते साठते बासुंदी सम आठते. काय बडबडताय मला काही कळत नाही. न कळण्यासारखंच प्रकरण आहे हे, अनुभवाच लागेल. अरे पण नाण्या, तू VRS का घेतलीस ते सांग ना. लग्न झाल्यापासून मी माझ्या बायकोला वेळ देऊ शकलो नाही याची खंत वाटल्याने आता थोडी उसंत मिळाल्यानंतर तिला वेळ द्यावा अशा दैदिप्यमान वैभवशाली विचाराने प्रेरित होऊन मी VRS घेतली. काय सांगताय काय? तेच सांगतोय मी, दैदिप्यमान वैभवशाली ते कळलं मला, पण खरं सांगताय? काय सांगतोयस काय? खरं तेच सांगतोय. दाता नाना, नानी दाबा, दाना पाणी दावा. मी कोण असाल ते त्याला या आतमध्ये सांगतो तुम्हाला. या नाही नाही नको का, मी निघतो. निघताय? हो. जा. अहो, तुम्ही खरंच माझ्यासाठी VRS घेतली? खरंच तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी, तुला आनंदी ठेवण्यासाठी, तुला सुखी ठेवण्यासाठी. खरंच? खरंच पण मला एक सांगा, तुम्हाला VRS दिली बरी? न देऊन सांगतोय कुणाला. माझा कतूर बॉस नाहीच म्हणत होता. मी त्याच्या खूप विनवण्या केल्या, त्याने माझ्या खूप विनवण्या केल्या. माझे हात जोडले, पाया पडतो म्हणाला, राजीनामा देऊ नका, VRS देऊ नका. पण मी म्हटलं हात हात. मग मात्र मी म्हणालो, May I come in, sir? हा Yes, please come in. Hello? हा, मिस्टर रिजबूट स्पीकिंग. हो. बोलतोय. हे बघा, बेंचर आणि डस्टर कंपनी म्हणजे काय समजता तुम्ही? अरे काही धर्मशाळा आहे का, ऑफिस आहे आपलं हे? कधी कुणी यावं, कधी कुणी कशाशी खेळावं आणि निघून जावं, याला काय अर्थ आहे का? एक मिनिट तुम्ही थांबा. तुम्ही पुणेकर, तुम्ही थांबा जरा, गोंधळ करू नका. हां, तुम्ही बोला. नाही हे ऐकून घ्या माझं तुम्ही. लिसन तुम्ही. एकच गोष्ट मला 3 सांगायची अजिबात गरज नाहीये. हो, नको ते नको. हां, नाही नको मला तेच तेवढंच तितकंच 3 सांगायला लावू नका. ओके, दॅट्स द फायनल वॉर्निंग टू यू. ओके, बाय. चला, फोन ठेवतो. देऊ ठेवून काय मग जमत नसतील तर राजीनामा द्या ना म्हणा. गेट आउट. थँक्यू. गेट आउट तर गेट आउट. हो, आय एम सो सॉरी पुणेकर. गेट आउट म्हणजे बोला तुम्ही. हॅव अ सीट. हे द्यायला आलो होतो. काय आहे हे राजीनामा. व्हॉट? हे राजगिऱ्यातला रा, जीवनातला जी, नामदेवातला ना आणि माझ्यातला मी. नाही माझ्यातलं मी नाही, माझ्यातला मा. रा जी ना मा. राजीनामा? डार्लिंग मला तुम्ही डार्लिंग असा शब्द वापरतात? माझ्या बायकोला पत्र दिलं. अच्छा, म्हणजे इथे राजीनामा दिला की मी तिला देणार होतो. म्हणजे हा तेच म्हटलं मी. साहेबांना कसं डार्लिंग म्हणताय तुम्ही? तेच म्हणतो ना मी. आता बॉसला डार्लिंग कसं काय म्हणून मी? त्याची लायकी काय, बायकोची योग्यता काय, माझी पात्रता काय. या मुद्द्यावर ये. वाचा. नको, तुम्हीच वाचा. मी वाचू. बर. मूग डाळ, तूर डाळ. हे कोणाच्या बायको लिहिलेलं पत्र आहे? वाण्याला.
राजीनाम्याचा कागद चुकून वाण्याला दिला की काय? काय नाही नाही, वाण्याची यादी चुकून माझ्याकडे राहिली, ती द्यायची राहिली त्याला, असं मी म्हणत होतो. काका, आणलाय राजीनामा आणलाय का? खिशात ठेवला कुठे? अरे हे, नक्की हाच आहे वाचून दाखवू काय? का? नाही, इंग्लिश आहे म्हणून म्हटलं मी. हो. असा काय लिहिलंय हा? राजीनामा आहे सर. पिकनिकचे फोटो असल्यासारखं काय बघताय? चेक करतोय. बरोबर आहे. हा हा एकदम बरोबर आहे. फक्त तारीख चुकली. असं कसं? आजची तारीख आहे. तीच आजची तारीख नको होती नाना सर. हा, मी समजलं नाही सर. अहो का म्हणजे काय, अजून काही आठवडे, काही दिवस, काही महिने, काही वर्ष तुमची या स्टाफला मला गरज आहे नानाजीराव. म्हणून आय एम गोइंग टू रिक्वेस्ट यू, तुम्ही एवढ्यात राजीनामा देऊ नये श्रीमंत नानाजीराव. अहो काय चाललंय काय तुमचं मगापासून? नानाजीराव, नानासाहेब, नाना. नाही नाही नाही, काय नाही. काय माझं काही चुकलं असेल तर मी क्षमा मागतो. नाही 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 मी ना घासायला काय तुमचं? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. तर काय भाऊ, नाही नाही, मी जाणार म्हणजे जाणार. एकदा माझ्या मनाने घेतलं म्हणजे घेतलं. मी राजीनामा देणार म्हणजे देणार, आज आणि आत्ता. हट! नमस्कार. शांत व्हा, शांत व्हा. हे बघा मित्रांनो, आज इथे आपण एकत्र जमण्याचं कारण म्हणजे आपले सिनियर क्लार्क नानासाहेब पुणेकर साहेब हे स्वेच्छा निवृत्ती घेत आहेत. टाळ्या! हा चला नाना हे घ्या. चला बाजूला बाजूला, चला चला तिकडे. हा चला. आता मी आपल्या ऑफिसचे सिनियर विस्बूड साहेबांना विनंती करतो की त्यांनी याविषयी 2 शब्द बोलावेत. टाळ्या! ऑफिसमध्ये हयात असलेले माझे सहकारी. तुम्ही ऑफिसमध्ये अजून आहात ना, म्हणून तुम्ही हयात असलेले सहकारी. आणि हयात नसलेले नाना पुणेकर. तुम्ही आता स्वेच्छानिवृत्ती घेऊन चाललात ना, म्हणजे आमच्यात नाही राहणार तुम्ही आता ना. म्हणजे हयात म्हणजे ह्यात नाही ना तुम्ही आता. मग तर माझ्या सर्व सहकारी मित्र हो, अचानकपणे नानांनी हा जो राजीनाम्याचा अर्ज माझ्या हातामध्ये ठेवला आहे आणि मला धक्काच दिलेला आहे. मी वरती मॅनेजमेंटला फोन करून चौकशी करता अशा निर्णयाला पोहोचलेलो आहे की त्यांचा राजीनामा आपण स्वीकारलेला आहे. आता या संदर्भात मला बोलायला इथं उभं केलं आहे. परंतु सांगायचा मुद्दा असा आहे की राजीनामा देण्यामागचं त्यांचं कारण जे आहे ते मोठं लाघवी कारण आहे. आजारी आहेत का नाना? नाही, लाघवी म्हणालात ना. मराठी शब्द आहे तो लाघवी. लाघवी, ल ला काना आहे पुढे, त्यामुळं त्या लाघवीचा अर्थ तुम्हाला कारण कळल्यानंतर लागेलच. तर ते कारण असं आहे की आतापर्यंतच्या नोकरीमध्ये नाना पुणेकरांनी स्वतःच्या पत्नीला वेळ देऊ शकले नसल्यामुळे काही ते सुख देऊ शकले नाहीये. त्यामुळं आज ते सुख द्यायला म्हणून राजीनामा देत आहेत. तर असं ते लाघवी कारण आहे. नानांना 2 मुली. मुलं काय मुली काय, ही सगळी देवाघरची फुलं. मुली म्हणजे कळ्या, मुलं म्हणजे फुलं. आणि हे कळ्या आणि फुलं देवाघरचीच असतात हो.
नाना नाना हो हो नाना प्रकारचे गुलकंद बनवतात आणि या गुलकंदामध्ये जी पाचक शक्ती आहे नाना हो हो हे जे काही बोलतो आहे हे एवढ्यासाठीच बोलतोय की नानांचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं यासाठी कुणीतरी पुढाकार घेऊन बोललं पाहिजे म्हणून या कंपनीचा प्रमुख म्हणून मी आपल्याशी हे मनोगताचे शब्द व्यक्त केलेले आहेत नानांनी 2 शब्द बोलावेत अशी त्यांना मी विनंती करतो आहे छाया मी नाना पुणेकर करमरकर अहो वेळ झाली. थांबा थांबा ना थांबा थांबा काय झालं? थांबा थांबा म्हणत होता साहेब कळवळून मला सांगत होता जाऊ नका जाऊ नका. मी त्याच्या तोंडावर सांगितलं मी जाणार म्हणजे जाणार. मला म्हणतो कसा अहो तुम्ही गेलात तर ऑफिसचं काय होईल काही कामं होणार नाही तो ऑफिस बंद करायची वेळ येईल तुमच्याशी ऑफिसचं पान हरत नाही हो प्लीज जाऊ नका. पण मी म्हटलं हट मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं मी जाणार म्हणजे जाणार. मी जरा फ्रेश होऊन येतो. टॉवेल कुठे आहे? बाथरूम मध्ये. बाथरूम कुठे ए वरती आहे मला माहिती आहे. यांनी खरंच VRS घेतली का? मिस्टर पुणेकर 3 वेळा बोलून तुम्ही आत्ता इथे येताय कामात होतो सर मी. कामात हा! आणि तुम्ही काम करता का तुम्ही हसणं खेदळणं नाही सर आता सुद्धा मी कामच करत होतो. हो काय करणार साहेब कामच इतकी आहेत की काय उरकतच नाहीयेत. आता सुद्धा मी ज्याचं काम त्याला समजावून सांगत होतो. तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलं होतं काम उरकत नाहीत तुम्हाला काय करणार रिटायरमेंट घ्या आणि घरी जा. घरी जा म्हणजे घरी जा म्हणजे कायमचे घरी जा. मी तुम्हाला हाकलून देण्यापूर्वी तुम्ही राजीनामा द्या. हा नाही मी राजीनामा देणार नाही. ऑल राईट मग मी तुम्हाला उद्यापासून कामाला नाही घेणार. हा नाही असं करू नका अहो सर माझी बायको मुलं उपाशीवरती हो सर. काही उपाशी वगैरे मरत नाहीये. तुमच्या दोन्ही मुली परदेशात असतात त्या अत्यंत सुखी आहेत असं तुम्ही 1000 वेळा सगळ्यांना ओरडून सांगितलेलं आहे. आता प्रश्न राहिला तुमच्या बायकोचा आणि तुमचा. तर एक काम करा तुमच्या बायकोला माहेरी पाठवून द्या कायमचं. आणि मी तुम्ही भीक मागून स्वतःचं पोट भरा. नक्कीच हे असंच घडलं असणार. काय घडलं ना कुठे काय नाही. हा, चला चला जेवायला. जेवायलाच मी म्हणतो आणि काय म्हणतो मी बरे तर हा वाढायला घे. तोपर्यंत मी टीव्हीवर काय चाललंय ते बघतो. नमस्कार. आजच्या पुन्हा ठळक बातम्या. सतर्कतेच्या इशाऱ्यासाठी आम्ही काही वेळापूर्वी एक बातमी दिली होती. एका भयंकर हॉस्पिटलमधून माफ करा एका वेड्याच्या हॉस्पिटलमधनं एक भयंकर वेडा पळून गेला होता. त्या वेड्याच्या भरात तो नेमकं काय करतो हे त्यालाही आणि पाहणाऱ्यालाही कळत नाही. तर त्यापासून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला होता. पण आता नागरिकांना ह्याची चिंता करायची गरज नाही कारण का पोलिसांनी त्या भयंकर वेड्याला आता पकडलेला आहे. आणि पळून जाण्याबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला की वेड्याच्या इस्पितळातून मी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. वेड्यानं स्वेच्छा निवृत्ती घेतली. वेडाच आहे. आता तुम्ही स्वेच्छा निवृत्ती घेऊ शकता मग तो वेडा का नाही घेऊ शकत?